गायिका अंजली भारतीनं मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीसांवर आक्षेपार्ह शब्दामध्ये टीका केली आहे। सार्वजनिक कार्यक्रमात बलात्कार विषयावर बोलताना अंजली भारतीची भाषा घसरली आणि त्यानंतर महिला आयोगानं अंजली भारतीला नोटीस बजावली आहे। पाहूयात। कोण्या पोरीवर कोण्या माय बहिणीवर बलात्कार केल्यापेक्षा ना गरीबाच्या लेकरावर केल्यापेक्षा करणं मना चांगला बलात्कार। गायिका अंजली भारतीचे हे वक्तव्य बीप लावल्याशिवाय महाराष्ट्राला ऐकवलं जाऊच शकत नाही। बलात्कार या विषयावरती बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह असे शब्द अंजली भारतीनं वापरले। 2 वर्षाच्या पोरीवर बलात्कार झाला। 2 वर्षाच्या पोरीवर फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या। कसं सरकार फाशी देईल? हे मोदी सरकार फाशी देईल का? मी तर म्हणतो इमानदारीच्यानं त्या बलात्कार करणाऱ्याला सांगतो, कोण्या पोरीवर कोण्या माय बहिणीवर बलात्कार केल्यापेक्षा ना गरीबाच्या लेकरावर केल्यापेक्षा करणं मना चांगला बलात्कार आहे की नाही? तेव्हा त्याला समजत यायले काय माहिती माय बहिणीवर बलात्कार झाला तेव्हा दुःख काय होते। 2 वर्षाच्या पोरीवर बलात्कार केला, त्याला फाशी द्या, फाशी द्या। कसं मोदी सरकार फाशी देईल? जर फाशी दिली तर त्यांचं वोट बँक आहे, त्यांचे वोट कमी होतील, त्यांचे माणसं निवडून येत नाही। पण मी सांगतो, मी आव्हान करतो या स्टेजवर, जो बलात्कार करणार आहे तो डोकं कापून आणून, मान कापून आणून, गर्दन कापून आणून आज या स्टेजवर सांगतो, अंजली भारती अर्धी प्रॉपर्टी त्याच्या नावानं करून देईल आणि 50 लाख रुपये त्याला सोडायला लावेल। सोय कोणी कापून आणत आणि नाही तुमच्याकडून गर्दन कापणं झाली बलात्काराची तर एक काम करा रे तुम्ही, बाबासाहेबांचे लेकरा मरदा तुम्ही। जर त्याची गर्दन कापणं नाही झाली ना, ज्यानं त्यानं बलात्कार केला ना, त्याचं ना बजेंगे बास ना बजेंगी बासरी। अंजली भारती स्वतः एक महिला आहेत, पण दुसऱ्या महिलेविषयी डोक्यात किती विष आहे हेच अंजली भारतीच्या बोलण्यातनं स्पष्ट झालं। भंडाऱ्याच्या शहापूर इथे एका सार्वजनिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यात महिला पुरुषांसह लहान मुलं देखील उपस्थित होती। धक्कादायक बाब म्हणजे अंजली भारतीनं अमृता फडणवीसांविषयी अतिशय गलिच्छ भाषेत टिप्पणी केल्यानंतर एका व्यक्तीनं तिच्यावर पैशांची उधळण केली। 2 वर्षाच्या पोरीवर बलात्कार झाला। 2 वर्षाच्या पोरीवर फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या। कसं सरकार फाशी देईल? हे मोदी सरकार फाशी देईल का? मी तर म्हणतो इमानदारीच्यानं त्या बलात्कार करणाऱ्याला सांगतो, कोण्या पोरीवर कोण्या माय बहिणीवर बलात्कार केल्यापेक्षा ना गरीबाच्या लेकरावर केल्यापेक्षा करणं मना चांगला बलात्कार आहे की नाही? तेव्हा त्याला समजत यायले काय माहिती माय बहिणीवर बलात्कार झाला तेव्हा दुःख काय होते। 2 वर्षाच्या पोरीवर बलात्कार केला, त्याला फाशी द्या, फाशी द्या। कसं मोदी सरकार फाशी देईल? जर फाशी दिली तर त्यांचं वोट बँक आहे, त्यांचे वोट कमी होतील, त्यांचे माणसं निवडून येत नाही। पण मी सांगतो, मी आव्हान करतो या स्टेजवर, जो बलात्कार करणार आहे तो डोकं कापून आणून, मान कापून आणून, गर्दन कापून आणून आज या स्टेजवर सांगतो, अंजली भारती अर्धी प्रॉपर्टी त्याच्या नावानं करून देईल आणि 50 लाख रुपये त्याला सोडायला लावेल। सोय कोणी कापून आणत आणि नाही तुमच्याकडून गर्दन कापणं झाली बलात्काराची तर एक काम करा रे तुम्ही, बाबासाहेबांचे लेकरा मरदा तुम्ही। जर त्याची गर्दन कापणं नाही झाली ना, ज्यानं त्यानं बलात्कार केला ना, त्याचं ना बजेंगे बास ना बजेंगी बासरी। आमच्या पक्षाकडनं आम्ही तो निषेध करतो। म्हणजे त्या तर अमृता फडणवीस माननीय सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आहेत, ती तर त्यांची ओळख आहेच, पण त्यांनी त्याच्या पलीकडे जाऊन स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे। संविधानामध्ये प्रत्येकाला रिस्पेक्ट करा हे पण एक कलम आहे आणि ते जर तुम्ही विसरत असाल तर कायद्यानुसार तुमच्यावर कारवाई झाली पाहिजे। राजकीय विरोध असू शकतो अशी चिथावणी देणं ती सुद्धा एका बाईने, अंजली भारती नावाच्या या बाईच्या बुद्धीची कीव करावी तितकी थोडी आहे। अशी भाषा म्हणजे मानसिक विकृती असून या बाईवर आणि ज्यांनी कोणी हा कार्यक्रम आयोजित केला त्याच्यावर तात्काळ कठोर कारवाई झालीच पाहिजे। पण बाबासाहेबांनी दिलेला संविधानाचं शस्त्र आमच्याकडे आहे, अशा सामाजिक किडीवर कायदेशीर प्रहार कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे। या महाराष्ट्राची माती जी जिजाऊ सावित्री रमाई अहिल्यादेवींची आहे, या मातीमध्ये एका महिलेनं दुसऱ्या महिलेबद्दल इतकं विखारी विधान करणं
मला वाटतं यापेक्षा दुर्दैवी काहीच असू शकत नाही. विचारांचा विरोध हा विचारांनी केला पाहिजे. तिथं आपण अशा पद्धतीची घाणेरडी भाषा जर वापरत असू ना, तर हे आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचं लक्षण आहे. महिला आयोगानं देखील अंजली भारतीच्या वक्तव्याचा निषेध करत नोटीस बजावणार असल्याचं म्हटलंय. अत्यंत चुकीचं आहे. आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीनं त्यांना निश्चितपणाने नोटीस पाठवू. बलात्कार करा हे कसं म्हणू शकतात? मग ते कोणीही असोत किंवा बलात्कार करायचाच नाही आहे किंवा बलात्कार होऊ नये, मग तो शारीरिक मानसिक कोणत्याही व्यक्तीवरचा असेल तर त्याच्या विरोधात आपण सगळेजण लढतोय, तर बलात्कार करा असं कसं म्हणू शकतात? महिला आयोग त्याची दखल घेणार आहे. निश्चितपणाने दखल घेऊ. आम्ही त्यांना नोटीस पाठवू आणि त्यांचं नक्की या कंटेंट म्हणजे मी तो पूर्ण व्हिडिओ ऐकलेला नाही आहे, पण तो मी ऐकेल आणि त्यांचा उद्देश नक्की काय होता तर त्यांना सुद्धा त्याच्या संदर्भातली आम्ही माहिती विचारू. सर्वच राजकीय पक्षांनी अंजली भारतीच्या वक्तव्याचा निषेधच केलाय. अंजली भारती विद्रोही गायिका म्हणून ओळखल्या जातात. अंजली भारतीचं यूट्यूब चॅनल आहे. 5.6 लाख सबस्क्रायबर्स आहेत. त्या भीम मेळावे आणि सामाजिक कार्यक्रम गावागावामध्ये घेतात. विचारधारा वेगवेगळ्या असू शकतात, पण याचा अर्थ एखाद्या महिलेवर अश्लील टीकेला कुठेही थारा नाही. समाज अशा भाषेचा निषेधच करेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.